नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत रंजक किंबहुना थोड्याशा वेगळ्या अशा कोड्याबद्दल बोलणार आहोत. जरा कल्पना करा बरं, तुमच्यासमोर एखादी अत्यंत गोंधळलेली, विस्कळीत आणि चुकीच्या शब्दांनी भरलेली माहिती आहे आणि त्यातून तुम्हाला एक अत्यंत उपयुक्त अशी माहिती शोधून काढायची आहे. आज आपण अगदी हेच करणार आहोत. एका अत्यंत गोंधळलेल्या व्हिडिओ ट्रान्स्क्रिप्टमधून मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा एक भन्नाट ट्युटोरियल कसा बाहेर काढायचा हे आज आपण पाहणार आहोत. ही संपूर्ण प्रक्रिया एका गुप्तहेरासारखीच आहे, जिथे आपण विखुरलेल्या शब्दांचे धागेदोरे जोडून काहीतरी अर्थपूर्ण तयार करणार आहोत. तर तयार आहात? चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. हे जे शब्द आता तुम्ही ऐकणार आहात ते पुंजन पब्लिकेशन या यूट्यूब चॅनलमधील व्हिडिओचे अगदी मूळ आणि कोणतेही संपादन न केलेले शब्द आहेत. लक्ष देऊन ऐका. डिस्काउंट कॅल्क्युलेट, सिरियल नंबर, प्राइस, डिस्काउंटिंग प्राइस, मॉनिटर प्राइस, माऊस, कीबोर्ड, साऊंड, सीपीयू, मॉनिटर, माऊस आर्ट, पोर्शन. बापरे, हे ऐकायला आणि वाचायला किती विचित्र वाटतंय ना. म्हणजे हा नुसता शब्दांचा ढिगारा वाटतोय आणि यात नक्की काय दडलंय हे सुरुवातीला तरी अजिबात समजत नाहीये. सहसा जेव्हा ऑटो जनरेटेड सबटायटल्स किंवा ट्रान्स्क्रिप्ट्समध्ये तांत्रिक बिघाड होतो तेव्हा असा निरर्थक डेटा तयार होतो. पण या निरर्थक शब्दांमध्येच खऱ्या अर्थाने एक खूप मोठा धडा लपलेला आहे. आणि नेमकी इथेच खरी गोम आहे. या विश्लेषणाचं सर्वात मोठं रहस्य याच प्रश्नात दडलंय. या शब्दांच्या गोंधळाला आपण एका स्वच्छ आणि सुटसुटीत एक्सेल स्प्रेडशीटमध्ये कसं बदलू शकतो? ऑटो जनरेट झालेल्या या कचऱ्यासारख्या वाटणाऱ्या शब्दांमधून सेलिंग प्राइस म्हणजेच विक्री किंमत आपोआप कशी कॅल्क्युलेट करायचे हे शोधून काढणं हेच आपलं आजचं मुख्य आव्हान आहे. डेटा कितीही विस्कळीत असला ना तरी योग्य दृष्टिकोन असेल तर आपण त्यातून अचूक अर्थ काढू शकतो हे आपल्याला नक्कीच यातून शिकायला मिळेल. सुरुवात कुठून करायची? तर या शब्दांच्या गर्दीतून आधी ओळखीचे चेहरे म्हणजेच ओळखीचे शब्द शोधून काढूया. नीट लक्ष दिलं तर ह्यात काही तांत्रिक उपकरणांची नावं नपलेली दिसतील. मॉनिटर, माऊस, कीबोर्ड, सीपीयू, पेन ड्राईव्ह आणि साऊंड बॉक्स. आता आपण काय करूया, ह्या वस्तूंना एका परिचित आणि स्वच्छ इन्व्हेंटरी टेबलच्या स्वरूपात मांडून बघूया. अनुक्रमांक, वस्तूचं नाव आणि त्याची किंमत. बघा, आता हा डेटा कसा थोडा अधिक अर्थपूर्ण आणि वाचायला सोपा वाटू लागलाय. अशा प्रकारे कच्च्या डेटाचं वर्गीकरण केलं की समस्या सोडवण्याची पहिली आणि अतिशय महत्त्वाची पायरी आपण पार केली असं समजा. आता खरी गंमत इथे सुरू होते. या सगळ्या माहितीत एक अत्यंत विचित्र वाक्प्रचार सारखा समोर येतोय. आर्ट पोर्शन. कीबोर्ड, पेन ड्राईव्ह, साऊंड बॉक्स या शब्दांनंतर हा वाक्प्रचार अगदी चिकटून आलाय. आता मला सांगा, एक्सेल आणि आर्ट म्हणजे तांत्रिक उपकरणे आणि कलेचा तसा काय संबंध? अजिबात नाही. हे नक्कीच काहीतरी कोडं आहे. आणि इथेच आपल्याला शब्दांच्या पलीकडे जाऊन यामागचा मूळ संदर्भ काय असावा याचा विचार करावा लागतो. या ट्रान्स्क्रिप्शनमधील चुकांचा जर आपण थोडा बारकाईने विचार केला तर एक गोष्ट लख्ख प्रकाश टाकते. कधीकधी या तंत्रज्ञानाला किंवा मशीनलाही ऐकण्यात अडचण येऊ शकते. हा जो आर्ट पोर्शन किंवा आर्ट पोर्शन असा शब्दसारखा ऐकू येतोय ना, तो ध्वनीच्या साधर्म्यामुळे झालेला गोंधळ आहे. प्रत्यक्षात तो शब्द डिस्काउंट पोर्शन म्हणजेच सवलतीचा भाग असावा. आणि ते पोर्ट टेबल, पोर्ट युअर फोन असे जे विचित्र शब्द आलेत ते तर निव्वळ ऑटो कॅप्शनिंग सिस्टमचा गोंधळ आहे, ज्याला आपण ट्रान्स्क्रिप्शन नॉईज म्हणू शकतो. असा ध्वनीचा गोंधळ आपण बाजूला काढला की खऱ्या अर्थाने आपल्याला आपलं डिस्काउंट हे अत्यंत महत्त्वाचं व्हेरिएबल मिळतं, जे आपल्याला स्प्रेडशीटसाठी हवं होतं. आता आपण त्या शेवटच्या आणि अतिशय विस्कळीत अशा वाक्याकडे वळूया. वाक्य होतं इक्वल टू इक्वल ए प्राइस 1 मायनस डिस्काउंट सेलिंग. या कच्च्या माहितीला जर आपण 3 अगदी सोप्या आणि तार्किक पायऱ्यांमध्ये विभागलं तर स्प्रेडशीटसाठी लागणारं गणिताचं सूत्र आपोआप तयार होतं. पहिली पायरी, वस्तूची मूळ किंमत म्हणजेच बेस प्राइस ठरवणे. दुसरी पायरी, एकामधून सवलतीचा दर वजा करणे म्हणजेच 1 वजा सवलत. आणि तिसरी आणि शेवटची पायरी, या दोन्हींचा गुणाकार करून अंतिम विक्री किंमत मिळवणे. अगदी साधं आणि सोपं. आणि फायनली आपल्याला आपला खजिना सापडला आहे. आपण मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा योग्य आणि अचूक फॉर्म्युला डिकोड केला आहे. फॉर्म्युला असा आहे, बरोबर चिन्ह, प्राइस गुणिले आणि कंसात 1 वजा डिस्काउंट. या संपूर्ण विश्लेषणातील हीच तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तो सुरुवातीचा सगळ्या शब्दांचा पसारा केवळ या एका सूत्राला लपून बसला होता. हे सूत्र वापरून आपण कोणत्याही वस्तूवर सवलत दिल्यानंतर तिची अचूक किंमत 1 सेकंदात काढू शकतो. 1 वजा सवलत केल्याने आपल्याला थेट तीच टक्केवारी मिळते जी ग्राहकाला भरायची आहे, ज्यामुळे कॅल्क्युलेशन एकाच झटक्यात अचूक होतं.
आता हा डिकोड केलेला फॉर्म्युला प्रत्यक्षात कसा काम करतो हे पाहिल्यावर सगळंच स्पष्ट होतं. एका बाजूला असलेली मूळ किंमत आणि आपण शिताफीने शोधून काढलेलं ते डिस्काउंट व्हेरिएबल यांचं एकत्रीकरण केल्यावर आपल्याला एक अतिशय स्वच्छ आणि अचूक सेलिंग प्राईस मिळते. तो सुरुवातीचा जो कच्चा, निरर्थक आणि डोकेदुखी वाटणारा डेटा होता, तो आता पूर्णपणे व्यवस्थित आणि वापरण्यायोग्य माहितीमध्ये बदललाय. हेच तर एक्सेलचं आणि डेटा अचूकपणे हाताळण्याचं खरंच सामर्थ्य आहे. या सगळ्या प्रवासातून आपण काय शिकलो? तर एक अत्यंत महत्त्वाचा विचार मनात येतो. आपल्या दैनंदिन जीवनात आणि कामाच्या ठिकाणी असा कितीतरी विस्कळीत डेटा आपल्या आजूबाजूला पडलेला असतो, ज्याला अर्थपूर्ण बनवण्यासाठी केवळ एका योग्य दृष्टिकोनाची आणि अशाच एखाद्या सोप्या फॉर्म्युलाची गरज असते. जेव्हा आपण माहितीची योग्य मांडणी करतो आणि त्यातील अनावश्यक गोंधळ बाजूला सारतो, तेव्हा अगदी गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या गोष्टी देखील सहज सोप्या होतात. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा असा एखादा गोंधळलेला डेटा तुमच्या समोर येईल, तेव्हा नक्की विचार करा की यात नक्की कोणता फॉर्म्युला किंवा कोणती नवी रचना दडलेली असू शकेल. विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का? चला तर मग आजसाठी इथेच थांबूया.